तर सर ज्यावेळेस कुठलाही बिझनेस एखादा व्यक्ती चालू करतो तर लगेच तर काही एवढे पैसे नसतात की आपण सगळे पैसे घरातूनच टाकू. बऱ्यापैकी लोन घ्यायचं काम पडतं आणि बिझनेसमध्ये कसं असतं की मध्ये मध्ये लोन घ्यावे लागतात. पण मग याचा काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना त्या लोनचा पण लॉस होतो. तर मग हे कसं मॅनेज करता येईल आपल्याला किंवा याच्यावरती काय तुमचं सजेशन असेल? नाही, आता तुम्ही जे म्हणताय काही लोकांना तर बिझनेस, मी तर आतापर्यंतच्या हजारो इंडस्ट्रीज बघितलेल्या आहेत. कुठल्याही व्यक्तीला विदाऊट लोन काम करता येणं शक्यच नाही जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीचा विचार करता तेव्हा. उलट आम्ही वास्तुशास्त्रात सगळ्यात पहिलं काम हे करतो की त्यांना लोन कसं लवकर आणि चांगलं मिळेल आणि बँकेबरोबर त्यांचं रिलेशन कसं चांगलं राहील. बरोबर. कारण की इंडस्ट्रीमध्ये संधी कधी येत असतात. एखादं मशीन घ्यायचंय, एखादं मशीन त्यांना चांगल्या कमी किमतीत मिळत असेल, बरोबर, कच्चा माल कमी किमतीत मिळत असेल, पुढे चांगलं पेमेंट 100% मिळत असेल, पण बराच मालाची ऑर्डर आली असेल, बरोबर, तर त्यांना हे पैसे 100% लागणारच लागणार आहे. आणि त्यानंतर बँकेची लगेच त्यांना फोन केला की 2 दिवसात पैसे उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही साऊथच्या ज्या देवता आहेत, विवस्वान देवता, नंतर ग्रहशत देवता आणि विथत देवता, ह्या देवता खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. मग तिथे काही आम्ही आमच्या रेमेडी करून ती देवता एवढ्या स्ट्रॉंग करतो की त्यांना हा वित्त पुरवठा वेळोवेळी आणि अतिशय छान ठरतोच ठरतो.